करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार आपण करत आहोत। हा विचार करत असताना ज्ञानोबारायांच्या नावाचे अर्थ काय आहेत, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या नावाचे अर्थ थोडेसे तत्वज्ञानाच्या कसोटीवर बघितले। ज्ञानोबारायांचं बालपण आपण पाहिलं, ज्ञानोबारांवर झालेली गुरुकृपा कशी आहे हे आपण पाहिलं। ज्यावेळेस माघारी आळंदीमध्ये आल्यानंतर विठ्ठलपंतांनी ब्रह्मसभा बोलवून केलेली विनंती काय आहे ही आपण पाहिली आणि त्या ब्रह्मसभेमध्ये झालेला देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय आपण ऐकला आणि मग रुक्मिणीने देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जात असताना निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या चौघा भावंडांना काय उपदेश केला त्या उपदेशाचाही विचार थोडासा आपण केला। आईवडील गेले, आधार गेला, आता आम्ही पुढं काय करायचं हा प्रश्न थोड्या लौकिकाच्या दृष्टीने ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांनी आळंदीतल्या सगळ्या ब्रह्मसभेला विचारला। आळंदीतील ब्रह्मसभेने असं सांगितलं की तुम्ही पैठणला जा आणि शुद्धीपत्र घेऊन या, मग तुमच्या उपनयन संस्काराचा निर्णय होईल। निवृत्तीनाथ महाराजांचा आणि ज्ञानेश्वरांचा संवाद या भूमिकेतला महत्त्वाचा आहे। निवृत्तीनाथ महाराज हे आत्मदृष्टीने ज्ञानोबारायांच्या समोर मत मांडतात की आत्मतत्वाच्या ठिकाणी कोणत्याही संस्काराची गरज नाही, त्याला जन्मच नाही तर मृत्यूच नाही, मग जन्मच नसेल तर जन्मापासून मृत्यूपर्यंत केले जाणाऱ्या संस्काराची तर काय गरज आहे। ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि मग जन्मापासून मृत्यूपर्यंतचे मधले संस्कार असतात। आता आत्मतत्वाला जन्मच नाही तर मृत्यू म्हणायचा प्रश्न येत नाही, कोणते संस्कार सांगायचे। ज्ञानोबारायांनी सांगितलं, दादा तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, परंतु धर्मशास्त्राचं आचरण आपण केलंच पाहिजे। निवृत्तीनाथांनी विचारलं का केलं पाहिजे। ज्ञानोबारायांनी सांगितलं बाकी काही नाही, पण आपल्याकडे बघून जग मार्ग काढत असतं, जग वावरत असतं, जगाचं आचरण असतं आणि त्यामुळे कमीत कमी जगाला सत्पंथाला लावावं याच्याकरिता आपण धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे वागायचं आहे। आपल्याला गरज नाही हे ठीक आहे। झालं, सगळ्यांचा निर्णय झाला, पैठणला आले। पैठणला आल्यानंतर कृष्णाजी पंत देवकुळे आपल्या वडिलांचे मामा त्यांच्याकडे राहिले, शुद्धीपत्राचा विचार सांगितला। काल आपण ते ऐकलं की यांना शुद्धीपत्र देता येतं का नाही याच्यावर पैठणमधल्या ब्रह्मसभेमध्ये जो गोंधळ झाला तो आपण काल ऐकला। सावरासावरींनी उत्तरं देऊन टाकली, पण नंतर जे काही कुच्छित भावनेने कुडाळ लोकांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या नावांच्या अर्थाची अवहेलना करायला सुरुवात केली आणि ज्ञानदेव असं तू नाव सांगतो, परंतु हा रेडासुद्धा ज्ञानाचा आहे, त्याचा आणि तुझा काय संबंध आहे। ज्ञानदेवांनी एकच प्रमाण देऊन टाकलं, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा। ज्ञानोबाराय बोलतात तोही माझा आत्मा, तोही आत्मा आहे मीही आत्मा आहे, या दृष्टीने आम्ही दोघं एकच आहोत। आम्ही दोघं एक आहोत असं नाही, सर्व विश्व आणि आपण हे एकच आहोत। ही तत्वज्ञानाची भाषा जेव्हा ज्ञानोबारायांच्या मुखातून येऊ लागली, थोड्या वेळानंतर त्या सगळ्या ब्रह्मसभेने सांगितलं हे तत्वज्ञान सांगणं सोपं आहे पण आचरणात आणणं कठीण आहे ना। मग त्या रेड्याच्या अंगावर एक आसूडवर ओढल्याबरोबर यांच्या अंगावर ओळ उमटला, नाही नाही रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवा, मग आपण काय आहे ते बघू। ज्ञानोबारायांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला सुरुवात केली आणि हे पाहिल्यानंतर मात्र सगळेच्या सगळे पैठणवासी असणारे अवाक झाले। एकनाथ महाराजांनी वर्णन असं केलंय, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा। ऐका आता, कालच्या कथेचं वर्णन करताना नाथरायांनी केलेलं हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। एकनाथ महाराज घरी गेल्यानंतर तो अभंग सगळा बघून घ्या। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा,
चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. या अभंगामध्येच नाथ महाराज असं सांगतात, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. नाथ महाराज सांगतात की ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. का बोलविला याची दोन कारणं. ऐका, आता थोडं तत्वज्ञानाचा विचार सांगतो. याची दोन कारणं. एक तर ज्ञानोबारायांनी असं सांगितलं, तो आणि मी वेगळा नाहीये, हे विश्वची माझे घर, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, सर्वाघटी राम देहादेही एक, ही जी हरिपाठातली भाषा आहे ती भाषा जणू काही सिद्ध करण्याच्या दृष्टीने ज्ञानोबाराय सांगतात, तो आणि मी एकच आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा जगामध्ये भेद नसावा हे सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी ही लीला केली, असा या लीलेचा एक अर्थ. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला याचा एक अर्थ असा सांगितला की चराचरामध्ये परमात्मा आहे, त्यामुळे द्वेष आणि मत्सराच्या पलीकडे पोहोचून परमात्मामय दृष्टी सर्वांना प्राप्त व्हावी या दृष्टीने केलेली ही लीला आहे असं म्हणायला हरकत नाही. मागे मी बोललो होतो आपल्याला, चर्मदृष्टी, तत्वदृष्टी, समदृष्टी. घ्या बसून घ्या. झालं, बोलू का आता? हां बरं, हां एकदा तुमचं स्थिर स्थावर झाल्यानंतर मला सांगा, मग आपलं चालू करू. तर सर्वजण आत्मस्वरूप आहे ही प्रचिती सगळ्या जगाला यावी याकरिता केलेली ही एक लीला आहे असं म्हणून ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. या कथेकडे बघा. मी आपल्याला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की कथा आणि त्या कथेच्या पलीकडलं तत्वज्ञान काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. हा एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ सांगतो. नाथराय काय सांगतात बघा. नाथ महाराज आम्हाला असं सांगतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. का बोलविला? एक अर्थ झाला, सर्वत्र आत्मस्वरूप आहे, चराचरामध्ये असलेला भगवान एकच आहे याची जाणीव या सर्वांना व्हावी म्हणून केलेली ही एक लीला. आता दुसरं कारण महत्त्वाचं आहे. हे झालं तत्वज्ञानाच्या कसोटीवरचं. दुसरं कारण एकनाथ महाराज असं सांगतात, रेड्यामुखी वेद बोलविला याचं एकच कारण आहे, गर्वद्विजांचा हरविला. का गर्वद्विजांचा हरविला? तिथं असणारे जे द्विज आहे, तिथं असणारा जो ब्रह्मवृंद आहे, यांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो गर्व आहे, यांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो अहंकार आहे, त्या गर्वाची निवृत्ती करण्याकरिता रेड्यामुखी वेद बोलविला ही कथा करावी लागली. एरवी ज्ञानोबारायांना रेड्याच्या मुखातून वेद बोलविला किंवा रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतरच मी जगात श्रेष्ठ आहे असं ज्ञानोबारायांना दाखवायचंच नव्हतं. मी जरा मागेच पहिल्याच दिवशी बोललो होतो, ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ असं अजिबात नाही. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ असं अजिबात नाही. पुढला ऐका, या जगातल्या लोकांचा अहंकार ज्ञानोबारायांनी घालवला म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ. ज्ञानोबारायांचं श्रेष्ठत्व याच्यात आहे. हे रेड्यामुखी वेद बोलविला ही एक लीला आहे, ठीक आहे ना. चमत्कार का करावा लागतो? कधी कधी चमत्कार हा प्रसंगानुरूप असतो. म्हणजे चमत्कार करण्याकरिता संत अवताराला येतात असं नाही. मी आणखीन आपल्याला बोलतो, आपण अनेक वेळेला संतांच्या अवताराचं एक प्रमाण ऐकत आलो. विचार करा, ज्ञानोबाराय का अवताराला आले? जगद्गुरु तुकोबाराय का अवताराला आले? नामदेवराय का अवताराला आले? आपण इथं ज्यांची समाधी आहे जोगा परमानंद महाराज का अवताराला आले? आपण ज्या परंपरेत आहोत मानकोजी बोधले महाराज का अवताराला आले? चोखोबाराय, सावता महाराज, गोरोबा काका का अवताराला आले? याच्या अवतारांची कारणं बघत असताना एक आपल्या सर्वांच्या पाठात प्रमाण आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकार्य आहे का नाही? मग मला आपल्याला असं सांगायचं आहे, ज्ञानोबाराय अवताराला आले, रेड्याच्या मुखातून वेद बोलविण्याकरिता ज्ञानोबाराय अवताराला आले नाहीत. या जगामध्ये असलेली लोकांच्या अंतःकरणातली गर्वाची अहंकाराची भावना नष्ट करण्याकरिता ज्ञानोबाराय अवताराला येतात. त्यामुळे गर्व द्विजांचा हरविला या ओळीकडे जरा अंडरलाईन करा. ज्ञानोबारायांचं हे कार्य महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण चमत्काराच्या कार्याकडे लक्ष देतो, त्याच्यावर वादविवाद करत बसतो, त्याच्यावर वेगवेगळी मतं मांडत बसतो आणि त्याच्यावर चर्चा करत बसतो आणि मग बसून घरात बसून विचार करतो, खरंच रेड्याने वेद बोलवला असेल का? काय उगी त्या गोष्टीवर चर्चा आणि शंका घेण्याचा विचार नाही आहे. संतांनी केलेल्या चमत्कारावर शंका घेण्यापेक्षा संतांनी केलेल्या आत्मोद्धाराचं जे कार्य आहे समाजामध्ये प्रसार करावा.
त्याचा विचार समाजात प्रसार करावा. त्यामुळे संतांनी केलेली जी कार्य आहेत ती कार्य डोळ्यासमोर घ्या ना. मी आपल्याला असं सांगेल, जर ज्ञानोबाराय अवताराला आले नसते, ज्ञानोबाराय अवताराला आले नसते तर गर्वद्विजांचा हरविला झालं असतं का हो? मग हा विचार करा. ते रेड्याचा विचार तुम्ही फार करू नका. रेड्याचा करणारी रेडे भरपूर आहेत, ते जाऊ द्या, आपल्याला त्याच्यात जास्त बोलायचं नाही. म्हशी भरपूर आहेत, रेडे भरपूर आहेत, सगळं भरपूर आहेत, मला त्याच्यात जायचं नाही. मुद्दा माझा काय आहे, गर्वद्विजांचा हरविला. जर ज्ञानोबाराय अवताराला आले नसते तर पैठणमधल्या द्विजांचा गर्व गेला असता का? नाही ना. तो गेला याचं कारण ज्ञानोबाराय अवताराला आले. ज्ञानोबारायांचा अवताराचं कार्य गर्व द्विजांचा हरविला. हा जो गर्व आहे माणसाच्या जीवनामध्ये अधःपतन होतं ते अहंकाराने होतं. म्हणून तर नामदेवांचं प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठात आहे. अहंकाराचा वारा न रागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. हा कुठून गर्व कसा येईल सांगता येत नाही, कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. प्रत्येकाला कशाचा ना कशाचा तरी गर्व असतो. हा गर्व जो सांगितला जातो, या गर्वाचा विचार करत असताना ज्ञानोबाराय असं बोलतात, म्हणे मीचू एकू अथी माझ्याच्या घरी संपत्ती माझी अचरिती रीती कोणा आहे. गर्वाचं स्वरूप सांगतात, ऐका. ज्ञानोबाराय बोलतात या जगामध्ये गर्वाचं स्वरूप कसं आहे, ऐका. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणे मीची एकू अथी माझ्याची घरी संपत्ती. या जगामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर म्हणे मीची एकी, मी एकटाच आहे. माझ्या घरी संपत्ती, संपत्तीवान कोण असेल तर मी एकटाच आहे. या घरामध्ये काही काही लोक अशी बोलतात आम्हाला घरी गेल्यानंतर, महाराज मी आहे म्हणून घर आहे. हे तुम्हाला माहीत नाही महाराज असं म्हणतात आम्हालाच. आता याच्या घरातलं आम्हाला काय माहीत असणार आहे. ते म्हणतात मी आहे म्हणून आहे. आमचे वडील सांगत असतात, आमचे दादा असं सांगत असतात, एखादा जर म्हणलं का नाही मी आहे म्हणून आहे, मी गेल्यानंतर कळेल. आमचे वडील म्हणत असतात तू फक्त जा, सगळं व्यवस्थित होत आहे, अडचण तुझी आहे, तू जात नाही ह्याची अडचण आहे. विनाकारण आहे महाराज. हा कुठल्या तरी रूपाने आमच्याकडे येतो. ज्ञानोबा, हे मी माझ्या पदरचं बोलत नाही, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. म्हणे मीची एकू अथी माझ्याची घरी संपत्ती माझी अचरिती रीती कोणा आहे. मी ज्या पद्धतीने वागतो तसं या जगात कोण वागतंय. अहो मी जे वागतो ना तेच योग्य आहे. माझ्यासारखं योग्य या जगात कोणी नाही, माझ्यासारख्या संपत्ती या जगात कोणाकडे नाही. ज्ञानोबाराय बोलतात हे गर्वाचं स्वरूप आहे. एवढं नाही कळालं तर ज्ञानेश्वर महाराज पुढची भाषा वापरतात, नाही माझेने पाळे वाढू मी सर्वज्ञ एकूची रूढू ऐसा गर्व तुष्टी गुंडू घेऊन ठाके. माझ्यासारखं या जगात दुसरं कोणी नाही. सर्वज्ञ कळणारा जर कोण असेल तर तो मीच एक आहे. सर्वज्ञ यातलं जे कळतं का नाही ते मलाच कळतं. मी अनेक वेळेला सांगत असतो, हा जो गर्व आहे का नाही हा इथं कुठंतरी असा बसलेला असतो. ऐका, इथं मंडपात कुठंतरी असा बसलेला असतो. इथं येऊन जर एखादा म्हणायला लागला का नाही आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, गर्व म्हणतो हे गिरायकच नाही आपलं. पण इथं येऊन जर एखादा म्हणायला लागला का नाही आपल्याला याच्यातलं फार कळतं, गर्व म्हणतो तुझ्याच मांडीवर बसायचं आहे आम्हाला. मी माझं बोलत नाही. ज्ञानोबाराय ऐका, ज्ञानोबाराय काय सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबाराय बोलतात नवल अहंकाराची गोठी, या अहंकाराचं नवल आहे. काय नवल आहे. विशेष न लगे अज्ञाना पाठी, अज्ञानाच्या मागं हा अहंकार लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. अज्ञानाच्या मागं लागत नाही. मी अनेक वेळेला गमतीने उदाहरण देत असतो. हे काय झालं म्हणे, एकदा चर्चा सुरू झाली. चर्चा म्हणजे आता चर्चाच असते, त्यातल्या त्यात महिलांची चर्चा तर अवर्णनीय असते. ती कोणत्या विषयावर सुरू झालेली चर्चा कोणत्या विषयावर जाऊन थांबेल सांगता येत नाही. आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये उपक्रम आणि उपसंहार सांगितला जातो, म्हणजे ज्याच्यातून सुरुवात करायची असते त्याच्या शेवट करायचा असतो. पण महिलांच्या चर्चेत तसं नसतं. कुठून सुरुवात होईल आणि कुणाच्या डोक्यावर जाऊन बसेल काही सांगता येत नाही. कुठं मांडतील सांगता येत नाही. चर्चा असते. एके दिवशी चर्चा सुरू झाली. कोणाकोणाची चर्चा सुरू झाली. पार्वती माता म्हणजे दुर्गा
सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींमध्ये चर्चा सुरू झाली. काय इकडलं तिकडलं बोलायला सुरुवात झाली आणि मग इकडलं तिकडलं बोलता 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 ते प्रकरण इतकं लांब गेलं आणि बोलता बोलता ते लांब गेलं प्रकरण. शेवटी असं येऊन पडलं ते की या जगात कोण श्रेष्ठ आहे याच्यावर येऊन पडलं. आणि ते पडल्यानंतर ती लक्ष्मी म्हणायला लागली, मी आहे म्हणून सगळं चाललंय, सगळं जग माझ्या मागं आहे. आता त्यांनी सांगितलं एक काम करू, आपण सामान्य स्त्रियांची रूपं घेऊन खाली काय आपली किंमत आहे ते बघू. आणि या तिघींनी सामान्य स्त्रियाची रूपं घेतली. एका मूर्तीवाल्याच्या दुकानाकडे गेल्या आणि तिथं गेल्याबरोबर लक्ष्मीनं सरस्वतीच्या मूर्तीकडे बोट केलं आणि दुकानदाराला विचारलं याची किंमत काय. दुकानदाराने सांगितलं 5,000 रुपये. लक्ष्मीला आनंद झाला, का सरस्वतीची किंमत फक्त 5,000, नक्कीच आपली जास्त आहे हिच्यापेक्षा. दुर्गेच्या मूर्तीकडे बोट केलं आणि विचारलं हिची किंमत काय. दुकानदारांनी सांगितलं तीही 5,000. मग तर लक्ष्मीला आनंद झाला, का दोघी समान आहेत, नक्की आपण या दोघीपेक्षा श्रेष्ठ आहे. दुकानदाराला विचारलं ही जी लक्ष्मीनंच विचारलं लक्ष्मीची मूर्ती आहे हिची काय किंमत आहे. दुकानदारांनी सांगितलं सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि दुर्गा ही शक्तीची देवता आहे, त्यामुळे या दोन मूर्त्या जे घेतील त्याला लक्ष्मीची मूर्ती फुकट देऊन टाकतो म्हटल्या. फुकट काय किंमत आहे महाराज, फुकट काय किंमत आहे. गर्व असा गमतीचा असतो महाराज, कुठून येईल सांगता येत नाही. आता हे देवादिकाला चुकलं नाही तर आपलं काय घेऊन बसलाय. गर्व आहे. पैठणमधल्या असलेल्या त्या ब्रह्मवृंदांना गर्व झाला. हा गर्व एका प्रकाराचा नाही आहे. तुम्ही काल ऐकलं पैठणमध्ये कोणी विद्वत्तेच्या दृष्टीने बोलतंय, कोणी उपहासाच्या दृष्टीने बोलतंय, कोणी ज्ञान देव किंवा निवृत्ती या शब्दांवर चर्चा करत आहे. हा जो गर्व अशा विविध पद्धतीने प्रगट झालेला आहे. म्हणून बोलताना मात्र नाथ महाराज असं सांगतात, रेड्यामुखी वेद बोलविला आणि गर्व द्विजांचा, द्विजाचा नाही द्विजांचा. हा शब्द जरा डोळ्या अनुस्वार फार महत्वाचा आहे. द्विजाचा वेगळं आणि द्विजांचा वेगळं, अनुस्वाराला महत्व आहे. आपल्याकडे मी मागेही बोललो होतो, आता सर आहेत इथं, अनुस्वार वेलांटी आकार उकार फार महत्व आहे. पहिला का दुसरा इथं पण महत्व आहे. पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी अर्थ महत्वाचे आहेत. मागेही बोललो मी आपल्याला, अनुस्वार महत्वाचा आहे. इथं असलेला जो अनुस्वार आहे ते फार महत्त्वाचा सांगितला जातो. मराठी भाषेमध्ये आपण दिलेली विरामचिन्ह सुद्धा महत्त्वाची असतात. म्हणजे तुम्ही पूर्णविराम कुठं द्यायचा, स्वल्पविराम कुठं द्यायचा हे महत्त्वाचं असतं. तसं गर्व द्विजांचा हरविला याचा अर्थ द्विजांचा, अनेकांचा. याचा अर्थ प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला गर्व, त्या गर्वाचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. मला हे सांगायचं आहे. ज्ञानोबा एकटेच आहेत. आता आणखीन मी पुढे बोलतो. शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. हितली शांती हा शब्द एका पद्धतीने घ्या, म्हणजे गर्व द्विजांचा आहे हरविला, पण गर्व द्विजांचा हरविण्याकरिता जे आहे त्याचं नाव शांती आहे, म्हणजे प्रशांतता आहे. इथं अनेक शांती असं नाही बोललं. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा हे नाथ महाराजांचे शब्द आहेत. म्हणजे एक असलेलं शांतीचं स्वरूप अनेक असलेल्या द्विजांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या गर्वांचा नाश करण्याकरिता ज्ञानोबा माझा अवताराला आला, असा सरळ या प्रमाणाचा अर्थ आहे. अहंकारावर विजय हा फक्त आणि फक्त शांतीने मिळतो. प्रशांतता ही अहंकारावर विजय मिळवण्याचं काम करते. मी बोलतो आपल्याला, हा जो गर्व आहे हा अनेक पद्धतीचा आहे. भक्तिशास्त्रामध्ये उज्ज्वल नीलमणी नावाचा एक ग्रंथ आहे. भक्तिरसामृत सिंधू नावाचा जसा ग्रंथ आहे तसा उज्ज्वल नीलमणी नावाचा एक ग्रंथ आहे. त्या उज्ज्वल नीलमणी नावाच्या ग्रंथामध्ये हा गर्व 6 पद्धतीचा सांगितला. अहंकारो अभिमानश्च दर्प उद्धसितम तथा मद औद्धत्यम एषा गर्वाहा सोडा निगद्यते. उज्ज्वल नीलमणीकार असं सांगतात, अहंकारो अभिमानश्च दर्प उद्धसितम तथा मद औद्धत्यम एष सोडाहा गर्वाहा निगद्यते. या श्लोकाचा अर्थ करताना असा केलेला आहे. 6 पद्धतींनी सांगितलं. 1 अहंकार, 2 अभिमान, 3 दर्प, 4 उद्धसित, 5 मद, 6
अशा 6 पद्धतीचा गर्व जगामध्ये असतो असं उज्ज्वल नीलमणीकार सांगतात. मला हा 6 प्रकाराचा गर्व त्या पैठणमधल्या द्विजांमध्ये कसा आहे आणि त्यामुळे एकनाथ महाराज गर्व द्विजांचा हरविला असं का म्हणतात हे मला सांगायचं आहे. आता अहंकार म्हणजे काय, अभिमान म्हणजे काय, दर्प म्हणजे काय, उद्धसित म्हणजे काय, मद म्हणजे काय आणि औद्धत्य म्हणजे काय, याचे अर्थ भक्तिशास्त्रकारांनी फार छान केले. अहंकार कोणाला म्हणायचं? एखाद्यावर आक्षेपाची भाषा ज्या गर्वाने मुखातून येते त्या गर्वाला म्हटलं जातं अहंकार. ऐका, ज्या गर्वाने दुसऱ्यावर आक्षेपाची भाषा मुखातून निघते तो जो गर्व आहे, तो गर्व जे रूप घेऊन प्रगट होतो त्याचं नाव अहंकार. आता दुसरा मुद्दा अभिमान. अभिमान कशाला म्हणायचं? स्वतःच्या विद्वत्तेबद्दल स्वतःच्याच मुखातून गर्वाने ज्यावेळेस भाषा प्रगट होते त्याला म्हणायचं अभिमान. काय काय झालं, दुसऱ्यावर आक्षेप घेताना मुखातून येणारी जी गर्वाची भाषा आहे त्याला म्हणा अहंकार. स्वतःच्या विद्वत्तेबद्दल स्वतःच्याच मुखातून येणारी गर्वाने जी येणारी भाषा आहे त्याला म्हणा अभिमान. तिसरा मुद्दा सांगितला दर्प. दर्प कशाला म्हणायचं? स्वतःच्या ठिकाणी असलेला, व्यवहाराच्या दृष्टीने असलेला मोठेपणा प्रगट करण्याकरिता येणारी जी गर्वाची भाषा आहे त्याला म्हटलं जातं दर्प. स्वतःच्या ठिकाणची विद्वत्ता प्रगट करणारी भाषा येते त्याला म्हणायचं अभिमान. आणि स्वतःच्या ठिकाणचा व्यावहारिकपणाचा मोठेपणा प्रगट करण्याकरता जी गर्वाची भाषा येते त्याला म्हणायचं दर्प. किती गोष्टी झाल्या? 3. अहंकार, अभिमान, दर्प. चौथी गोष्ट सांगितलं उद्धसित. उद्धसित म्हणजे काय? इतरांना उपहासाच्या दृष्टीने, बोलण्याच्या दृष्टीने गर्वाने जी येणारी भाषा आहे त्याला म्हटलं जातं उद्धसित. म्हणजे उपहासाने बोलणं, टिंगलटवाळीने बोलणं. काल आपण ऐकत होतो ज्ञानदेव शब्दाचे अर्थ करताना किती टिंगलटवाळीने बोललं जात होतं. अशी उपहासाने येणारी जी गर्वाची भाषा आहे त्याला म्हटलं जातं उद्धसित. 4 गोष्टी झाल्या. आता 5वी गोष्ट मद. मद कशाला म्हणायचं? स्वतः करत असलेलं जे कार्य आहे त्या कार्याचा आलेला जो गर्व आहे आणि त्या गर्वातून निघालेली जी भाषा आहे त्याला म्हणायचं मद. आपण करत असलेलं जे कार्य आहे त्या कार्याने आलेला जो गर्व आहे, काही जे कार्य असतं प्रत्येकाच्या कार्याभिन्नता आहे. कोण व्यापार करत असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी शेती करत असेल, कोणी काही करत असेल. लोक बोलता बोलता म्हणतात ना, हो माझ्यासारखा व्यापार आमच्या पेटेत कोणी करत नाही. ही जी भाषा आहे ना याला मद म्हटलं जातं. आता शेवटचा मुद्दा सांगतो, औद्धत्यम. कशाला म्हणायचं? एखाद्यावर कटू शब्दामध्ये, कडक शब्दामध्ये गर्वाने बोलणं याला म्हटलं जातं औद्धत्यम. हा गर्व 6 पद्धतीचा सांगितला. 1 अहंकार, दुसरा अभिमान, तिसरा दर्प, चौथा उद्धसित, 5वा मद आणि 6वा औद्धत्यम. भक्तिशास्त्रकारांनी केलेलं चिंतन आहे. आता पैठणमध्ये असलेली जी ब्रह्मवृंद मंडळी आहेत, ती जी ब्राह्मण मंडळी आहेत, जी विद्वान मंडळी आहेत, ही सगळीच्या सगळी मंडळी निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जे ज्ञानोबाराय जिथं उभा राहिलेले आहेत आणि ही ब्रह्मसभा घेणारी सगळी मंडळी गर्वाने त्यांच्याकडे बघत होती. त्याच्यातला कोणी त्या ज्ञानोबारायावर, निवृत्तीनाथ महाराजांवर संन्यासाची मुलं असा म्हणून आक्षेप घेत होता. आणि ती आक्षेपाची आलेली गर्वाने जी भाषा आहे, तो जो असलेला जो कोणी आहे द्विज, त्याच्या ठिकाणी असलेला जो गर्व आहे त्याचं नाव अहंकार. तिथं असलेल्या ब्रह्मसभेमध्ये कोणीतरी स्वतःची विद्वत्ता ज्ञानोबारांच्या समोर प्रगट करत होता. मी दशग्रंथी आहे, मी षडशास्त्री आहे, मी चतुर्वेदी आहे, आणि अशा पद्धतीने तो बोलत होता. ही जी त्यांच्या मुखातून येणारी भाषा होती तो होता अभिमान. तिथं असलेल्या काही जे ब्रह्ममंडळी आहेत त्याच्यातला कोणी स्वतःचा व्यावहारिक मोठेपणा सांगत होता. माझ्याकडे एवढी प्रशस्तीपत्र मिळालेली आहेत, मला एवढा मान आहे, मी अमुक तमुक करतोय. ही जी भाषा मुखातून येते आहे तो दर्प आहे. तिथं असलेली जी काही ब्रह्ममंडळी आहेत त्याच्यातल्या अनेकांनी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काकांना उपहासाने बोलायला सुरुवात केली. बघा, नाव निवृत्ती आहे पण दिसून येते प्रवृत्ती. नाव ज्ञानदेव आहे पण ज्ञानाचा पत्ता नाही. कोणी म्हणावं सोपान, परंतु अडथळेच अडथळे आहेत. आणि मुक्ताबाईच्या ठिकाणी मुक्तीचा पत्ताच नाही आणि मुक्ताबाई नाव ठेवलं. ही उपहासाने येणारी जी भाषा आहे त्याला उद्धसित नावाचा गर्व आहे.
तिथं असलेली जी काही ब्रह्ममंडळी आहेत त्याच्यातला कोणी कोणी स्वतःच्या कार्याचा अहंकार व्यक्त करत होता, गर्व व्यक्त करत होता, तो मद आहे. आणि काही काही ब्रह्मवृंद मंडळी कडक शब्दामध्ये बोलत होती, कटू शब्दामध्ये या चौघा भावंडांना बोलत होती. यांच्या ठिकाणी आलेला जो गर्व आहे तो औद्धत्य आहे. असा 6 पद्धतीचा गर्व पैठणमधल्या ब्रह्मवृंदामध्ये होता. आणि म्हणून तो 6ही पद्धतीचा गर्व ज्यांनी निवारण केला ते ज्ञानोबा आहेत. गर्वद्विजांचा हरविला, पण लीला काय करावी लागली? रेड्यामुखी वेद बोलविला. कृती मात्र ही करावी लागली. एका कृतीने 6ही पद्धतीचा गर्व नष्ट झालाय. त्यामुळे गर्वद्विजांचा हरविला, शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, नात्राय अशा पद्धतीचं वर्णन करतात. ते सगळी जी ब्रह्ममंडळी आहेत, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर हात जोडून उभे आहेत. आम्हापासून थोर झाली चुकी, काल आपण याच्यावर आलतो. ती सगळी ब्रह्मवृंद मंडळी म्हणतायत की आम्ही जो तुम्हाला निर्णय दिला ती आमची चूक झाली. तुम्हाला असा निर्णय द्यायला नको होता. काय निर्णय दिला होता? भजन करा, हात जोडून नमस्कार करा. कोणाला? ज्ञानोबारांना. हे असले निर्णय दिले होते यांनी. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे बाबा, ज्यांना भजन करा असं आपण म्हणतोय ती भजनाची पराकाष्ठा आहे. ज्यांना तुम्ही पशुपक्ष्यांना हात जोडून नमस्कार करा म्हणतो, पशुपक्षी आणि ते एक आहेत अशा आत्मतत्वाने प्रगट झालेली आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी हात जोडले आणि सांगितलं आमची चुकी झाली. ते स्वतः सगळे ब्राह्मण मंडळी ज्ञानोबारांच्या समोर बोलायला लागले. कर्मट अभिमान ठकलो देहबुद्धी, गोवी येली विधी निसंदेह. आता चुकी काय झाली हे बघा. आता चुकीमध्ये घडतं काय? आपल्याकडनं चूक झाल्यानंतर पश्चातापाने ते सगळे ब्राह्मण मंडळी म्हणायला लागली, अहो आम्ही कर्मठ आहोत, अभिमानाने ठकलो आहोत, देहबुद्धीने ठकलो आहोत. गोवी येली विधी निसंदेह, नेनो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होऊनी ठेलो. ते सगळे ब्रह्ममंडळी म्हणायला लागली, आम्हाला भक्ती माहीत नाही, आम्हाला ज्ञान माहीत नाही, आम्हाला वैराग्य माहीत नाही. ऐका, ती सर्व ब्राह्मण मंडळी ज्ञानोबारांच्या समोर म्हणतात हात जोडून, आम्हाला भक्ती माहीत नाही, ज्ञान माहीत नाही, वैराग्य माहीत नाही, आमच्याकडे काहीच नाही, तरीसुद्धा आम्ही तुमच्यासारख्या सत्पुरुषांना निर्णय देऊन आम्ही चुकी केलेली आहे. आम्ही कोण आहोत सांगू? झालो कुटुंबाचे दास. एवढेच म्हटले, आम्ही कुटुंबाचे दास आहोत म्हटले. आम्हाला भक्तीचा पत्ता नाही, ज्ञानाचा पत्ता नाही, वैराग्याचा पत्ता नाही, आम्ही कुटुंबाचे दास झालो आहे, आम्हाला माफ करा. आम्ही अशा पद्धतीचा निर्णय द्यायला नको होता, आम्हाला माफ करा. आणि मग सगळी ब्राह्मण मंडळी एकत्रित बोलायला लागली, धन्य याचा वंश, धन्य यांचे कुल, धन्य पुण्यशील अवतार हे. यांचा वंश धन्य आहे, यांचं कुल धन्य आहे, यांचा अवतार धन्य आहे. सकळ द्विजवर करीती नमस्कार, आनंदे जय जयकार करती ती. सगळे द्विजवर म्हणजे ब्राह्मण मंडळी सगळ्यांनी ज्ञानोबारायांना नमस्कार केला आणि आनंदाने जय जयकार करायला लागले. ज्ञानोबारायांचा पहिला जय जयकार हा पैठणमधल्या ब्रह्मसभेमध्ये झाला. ज्ञानोबारायांचा पहिला जय जयकार. जय जयकार होण्याकरिता 2 गोष्टी लागतात. एक, गर्व निघून जावा लागतो, त्याच्याशिवाय जय जयकार होत नाही. गर्व निघून जावा लागतो. मी आपल्याला एक ओवी देईल, ज्ञानोबारांचीच ओवी आहे. अखंड अगरवता होवनी असती, तया ते विनयो हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच्या ठाई. भगवान अर्जुनाला सांगतात, ज्ञानेश्वरी उघडा, भगवान अर्जुनाला सांगतात अखंड अगरवता होऊनी असती. महात्मा कसा असतो? अखंड अगरवता होऊनी असतो. तया ते विनयो हेची संपत्ती, त्याच्याकडे जी संपत्ती असते त्या संपत्तीचं नाव भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुना, विनय हीच संपत्ती असते आणि त्या संपत्तीचा प्रत्यय ज्ञानोबारांच्या समोर येतोय. या सगळ्यांनी ज्ञानोबारांचा जय जयकार केला. जय जयकार केला, सगळं वातावरण मंगलमय झालंय. तिथल्या ब्रह्ममंडळींनी असं सांगितलं की आम्ही कर्मठ आहोत, आम्ही अभिमानी आहोत, आम्ही कुटुंबाचे दास झालेले आहोत, आम्हाला भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही. अशा पश्चाताप दग्ध अवस्थेमध्ये सगळे ब्रह्ममंडळी बोलत आहेत. नीरव शांतता सगळीकडे पसरली होती. ज्ञानोबारांनी हे सगळं ऐकलं. आता ज्ञानोबारांचं बोलणं काय आहे बघा, प्रसंग कसा आहे. ही सगळी म्हणतात आमचं चुकलं, ही सगळी ब्रह्मसभा म्हणते आमचं चुकलं. ज्ञानोबारांनी मात्र स्मित हास्य केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तुमच्या चरणांचा महिमा. ज्ञानोबाराय बोलतात, नाही 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 नाही, हे सगळं जे घडलं का नाही, ती सगळी ब्रह्ममंडळी म्हणायला लागली, अहो आम्हाला नीट वेद म्हणता येईना, तुम्ही रेड्यामुखी वेद बोलविलाय, आम्हाला नीट बोलता येईना,
आणि तुम्ही रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, तुम्ही महान आहात. ज्ञानोबाराय बोलतात, नाही नाही, ज्ञानदेव म्हणे हा तुमच्या चरणाचा महिमा. ज्ञानोबारायांनी त्या सगळ्यांना सांगितलं, हे माझं काहीच नाही, हे तुमच्या चरणाचा महिमा आहे म्हटले. तुमचं सामर्थ्य आहे, सामर्थ्य हे आम्हा अंगी नाही, आमच्याकडे हे सामर्थ्य नाही. फक्त मी एकच म्हणेल, धन्य दिवस आजी झालो कृतकृत्य, भेटल या संत वृंदे आम्हा. मी स्वतःला धन्य समजतो, कारण आज कृतकृत्य झालो, कारण तुमच्यासारखे संत आम्हाला भेटले. झाले, सगळीकडे ही प्रसन्नता झाली. विषय होता शुद्धीपत्राचा. आता मुद्दा इथं आहे, विषय आहे शुद्धीपत्राचा. हे सगळं झालं. बोपदेवांनी आणि इतर सगळ्या ब्रह्ममंडळींनी विचार केला की आपण उलट हा निर्णय देऊन चूक झाली आहे. ते सगळं झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी सांगितलं, ते जाऊ द्या, पण शुद्धीपत्राचं काय, ज्याच्याकरता हा सगळा खटाटोप आहे, ते शुद्धीपत्राचं काय, काय शुद्धीपत्राबद्दल तुमचं मत आहे, शुद्धीपत्राबद्दल. आता इतर ब्रह्ममंडळी मग विचार करायला लागली, अरे जे अशुद्ध असतं त्याला शुद्धीपत्र द्यायचं असतं, जे मुळातच शुद्ध आहे त्याला कसलं शुद्धीपत्र द्यायचं. शुद्ध या शब्दाचा अर्थ काय, शुद्धीपत्र, शुद्धीपत्र म्हणता, पत्र म्हणजे लिहिणं, ठीक आहे, पण शुद्धीपत्राचा विचार जर केला तर शुद्धीपत्र द्यायचं कुणाला, मुळात शुद्ध या शब्दाचा अर्थ काय. शुद्ध शब्दाचा अर्थ करताना तत्वज्ञानाने असा केलाय, उपाधिरहित हा शुद्ध. हा ऐका, उपाधिरहित असणं याला शुद्ध म्हटलं जातं. कोणताही उपाधी नाही, ती शुद्धता आहे. ज्ञानोबा आहे तर ज्ञानदेव म्हणे तोही आत्मा, तोही माझा आत्मा, या स्थितीला पोहोचलेले असल्यामुळे इथं कोणताच उपाधी नाही, इथं कुठलाच उपाधी नाही. दोन उपाधी असतात, एक बाह्य उपाधी असतो आणि एक अंतर उपाधी असतो. ऐका, मी त्याच्या पुढे बोलतो. एखाद्या वेळेस बाह्य उपाधीचा त्याग करणं शक्य आहे, पण अंतर उपाधीचा त्याग करणं फार कठीण आहे. बाह्य उपाधीचा त्याग करणं शक्य आहे, पण आतमध्ये असलेली जी ममत्वाचा उपाधी आहे ना, त्याचा त्याग करणं फार कठीण आहे. बघा, मी उदाहरण देतो. एखादा माणूस अनेक ठिकाणी प्रवचनाला जातो, कीर्तनाला जातो, मग कुणीतरी आमच्या जवळ येतो आणि जवळ येतो आणि हे सगळं आमचं सगळं पाहून म्हणतो, तो म्हणतो, महाराज असं वाटतं कायम तुमच्याबरोबर राहावं. ते बोलताना काय म्हणतो, असं वाटतं, ते वाटतंच बरं का, फक्त ते काय येत नाही आमच्याबरोबर, आणि आलं तर टिकत नाही, हे तितकंच खरं आहे. ते म्हणतात कायम तुमच्याबरोबर राहावं, कायम तुमच्याबरोबर असावं. किती निवांत आहे, शांत आहे. एक माणूस एका आश्रमामध्ये गेला, साधूंच्या आश्रमामध्ये गेला, एका गुरुजींच्या आश्रमामध्ये गेला. तिथली असणारी नीरव शांतता पाहिली, शांत पद्धतीने, व्यवस्थित पद्धतीने सकाळपासून सायंकाळ पद्धतीची दिवसभराची दिनचर्या पाहिली. त्याला आनंद वाटला. इथं काही किटकिट नाही. सकाळी बरोबर पहाटे सगळे उठत आहेत, नदीचं स्नान करतायत, आपापलं जे अन्निक आहे ते आवरत आहेत, सामूहिक प्रार्थना होते आहे, सकाळचा पाठ चालतोय, अगदी वेळेवर नाश्ता मिळतोय, त्याच्यानंतर चिंतन घडत आहेत, दुपारच्या वेळेला प्रसाद आहे, दिवसभर माणसं येतात, तत्वज्ञानाची चर्चा होते, सायंकाळी भजन होतंय, आरती होते, आणि मग मुक्काम पडतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच आहे. त्याला आनंद वाटला. तो म्हटला, हे आनंद आहे, किती शांत आहे, काही नाही, कोणीच म्हणत नाही. ते आजोबा होता ना, हा वयोवृद्ध झालेला होता. तो म्हणाला, हे किती चांगलं आहे, इथं कोणीच म्हणत नाही, बाबा तुम्हाला काही काम नाही, पोराला शाळेत सोडा, कुणी म्हणत नाही. मुलगा म्हणतो, बाबा तुम्हाला काही काम नाही, तुम्ही भाजी घेऊन या, कुणी म्हणत नाही. इथं कसले शब्द नाही. त्याला शांत वाटलं. एक दिवस गेला, 2 दिवस गेले. दुसऱ्या दिवशी तो महाराजांना म्हटला, महाराज मला असं वाटतं की इथंच राहावं. महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही, आश्रमच आहे, राहा तुम्ही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. 5व्या दिवशी जरा गडबड झाली, गडबड सुरू झाली. तो म्हटला, महाराज येतो मी आता. अरे राहतो म्हटला होतात की, राहा की. नाही, येतो. का राहतो म्हटला होतात आणि तुम्हाला का राहावं वाटे ना. तो म्हटला, राहिलो असतो, पण काय करू म्हटले, मी घरी आल्यानंतर, म्हणजे मी इथं मला जे समाधान एक मिळत नाही ते घरी मिळतंय. कोणतं मिळतंय, अहो मी घरी बसल्यानंतर माझ्या घरामध्ये भला मोठाच्या मोठा फोटो आहे म्हटले, माझाच, एकाने प्रिंट करून दिलेला आहे, हाताने पेंट केलेला आहे म्हटले, चित्र काढलेलं आहे, माझा फोटो घरात लावला आहे ओसरीमध्ये.
गुरु महाराजांनी विचारलं, बरं मग काय? मग ज्यावेळेस आमच्या घरामध्ये दिवसभर माणसं येतात आणि आल्यानंतर मला पाहतात आणि त्या फोटोला पाहतात आणि मला म्हणतात, अहो बाबा काय फोटो चांगला काढलाय हो, अगदी हुबेहूब काढलाय, हे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडतात त्याचा फार आनंद होतो आणि ते ऐकायला मला घरी जायचं आहे, बाकी काही नाही. काय माणसाची ममत. बाह्य उपाधीचा त्याग होतो, अंतर उपाधीचा होत नाही. सगळ्या ब्रह्मवृंदांनी विचार केला, शुद्धीपत्र द्यायचं, परंतु उपाधीच नाही ना, कोणाला शुद्धीपत्र द्यायचं? निवृत्तीनाथांनी सांगितलं, जरी हे असं असेल, शुद्धीपत्र द्यायचंच नाही असं तुमचं म्हणणं असेल, ज्ञानोबांना विचारा. ज्ञानोबांनी सांगितलं तसं नाही, धर्मशास्त्राचा नियम आहे. आळंदीतल्या ब्रह्मसभेने आम्हाला सांगितलं शुद्धीपत्र घेऊन या. त्यांना तिथं जाऊन सांगण्यात अर्थ नाही की हे काय झालं, अमुक झालं, तमुक झालं, शुद्धीपत्र तुम्ही द्या. बोपदेवानी शुद्धीपत्र दिलं. ते पत्राबद्दल लिहिलं आहे असं, म्हणजे पत्र सगळं सांगत नाही, पण नामदेव यांचं एक प्रमाण देतो. लिहोन या पत्र दिले तया हाती, समस्ताशी निवृत्ती नमस्कारिले. पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये अगदी ज्ञानोबारांची सगळी परंपरा लिहिली आहे. हे कुठून आलं घर आणि आत्तापर्यंतचं काय चरित्र आहे आणि भविष्यामध्ये ज्ञानोबारांकडून काय काय होणार आहे, हे सगळं संस्कृतमध्ये ते शुद्धीपत्र लिहिलं. ते शुद्धीपत्र निवृत्तीनाथांनी घेतलं आणि मग ही चर्चा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्तिमुख त्याचे नारायण तुकोबाराय बोलतात. अहो चर्चा सगळ्या पैठणमध्ये सुरू झाली. ही पैठण त्या नागनाथ घाटावर घडलेली घटना आणि त्याची चर्चा सगळ्या पैठणमध्ये सुरू झाली. घरोघरी चर्चा, स्त्रिया बाळे करीती, प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची. या चौघा भावंडांची चर्चा प्रत्येक घराघरामध्ये होऊ लागली. प्रत्येकाच्या कानावर हे शब्द जाऊ लागले आणि प्रत्येकजण म्हणायला लागलं, कळालं का काय झालं सकाळी, काय झालं? अहो त्या नागनाथ घाटावर आळंदीहून आलेली ही 4 मुलं आणि त्याच्यातला ज्ञानदेव नावाचा मुलगा, आणि त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. चर्चा सुरू झाली, अनेकांच्या कानावर ही गेली. अनेक जण ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांना भेटायला येऊ लागली. प्रत्येकजण येऊ लागला, निवृत्तीनाथ महाराजांच्या जवळ बसू लागला, ज्ञानोबारांच्या जवळ बसू लागला, सोपान काकांच्या जवळ बसू लागला. हे सगळं घडत होतं. कृष्णाजी पंतांना आनंद वाटला का माझ्या मुलांना पैठणकरांनी पदरात घेतलं. ज्या आळंदीकरांनी वाळीत टाकलं, ज्या आळंदीकरांनी माझ्या मुलांना, माझ्या नातवांना वाळीत टाकलं, त्या नातवांना पैठणकरांनी मात्र पदरात घेतलं. आनंद वाटला. तरी मनामध्ये कुठंतरी पाल चुकचुकली त्यांच्या. हे सगळं खरं आहे, पण अनेक दिवस याच्यामध्ये जात आहेत. पण निवृत्तीनाथांना, ज्ञानोबारायांना, सोपान काकांना, मुक्ताबाईंना पैठणमधले ब्राह्मण कोण जेवायला बोलवत नाही. कोणी जेवायला बोलवत नाही. आमंत्रण ज्यावेळेस घरी येतंय कृष्णाजी पंतांच्या, त्यावेळेस आमंत्रण असं येतंय, कृष्णाजी पंत आज भोजनाचं आमंत्रण आहे बरं. पण असं म्हणत नाहीत कोणी, येताना तुम्ही निवृत्तीनाथांना घेऊन या, येताना तुम्ही ज्ञानोबारायला घेऊन या, येताना कोणी सोपान काकाला घेऊन या, असं कोणी म्हणत नाही. हा काय प्रकार आहे? थोड्या दिवसांनी त्यांच्या मनामध्ये शंका आली आणि कृष्णाजी पंतांनी विचार केला की आपणच जरा याची परीक्षा घेऊ. आणि म्हणून कृष्णाजी पंतांनी काय केलं, त्यांच्या वडिलांचं असलेलं श्राद्ध कर्म करण्याकरिता म्हणून पैठणमधल्या सगळ्या ब्राह्मण मंडळींना पितर म्हणून आमंत्रण दिलं. सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि मग आमंत्रण दिल्यानंतर प्रत्येकाने हो हो म्हणून स्वीकारलं. आता दुसऱ्या दिवशी श्राद्धाचा विधी होणार आहे आणि तिथं आपल्याला प्रसादाला जायचं आहे. आदल्या दिवशी सगळी ब्राह्मण मंडळी एकत्रित आली म्हणायला लागली, अहो पण कळालं का काय, कृष्णाजी पंतांच्या घरी जायचं खरं, पण तिथं वाढायला शेवटी संन्याशीचीच पोरं की. आलं बघा मनामध्ये, आणखीन गेला नाही तो पीळ. मनामध्ये कुठंतरी ठीक आहे, 2 भावना तयार आहेत. अहो ते देवाचे अंश आहेत हे ठीक आहे, पण शास्त्राचं काय करताय? ते देवाचे अंश आहेत हे सगळं खरं आहे, पण शास्त्रकर्म जे आम्हाला सांगतं, शास्त्रविधी जो आम्हाला सांगतो तो काय करायचा, अशा पद्धतीने केलं तर आपल्याकडून अधर्म होईल ना. ते धर्मपरायण आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण आपल्याकडून अधर्म होतो त्याची काय वाट? चर्चा येत आहे. मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न अशा 2 कसोटीवरचे आहेत. एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली, काय करायचं. तेवढ्यामध्ये काही श्रेष्ठ ज्येष्ठ असणारी ब्राह्मण मंडळी त्यांनी सांगितलं, एक काम करा म्हटले, आपण गेलो तिथं तो वाढायला असणार, आपण म्हणू शकत नाही यांना नका वाढायला लावू, आपण म्हणू शकत नाही, मग जायचंच नाही म्हटले. एक मुखी निर्णय घेतला, जायचंच नाही. कृष्णाजी पंतांनी सकाळी सगळी तयारी केली होती. सगळी तयारी झाली, 12 वाजल्या, दुपारची वेळ टळून चालली, कोणी येईना. मुलाला पाठवलं, सगळ्यांना हाका मारायला लावल्या, बोलवण्याला लावलं. ज्याच्या घरी जाईल त्यांनी सांगायचं, अहो नाही हो म्हटले, उशीर झाला तुम्हाला यायला बोलवायला, आणि मग मी तोपर्यंत जेवून घेतलं.
दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी गेल्यावर ते म्हणायचं नाही नाही माझ्या पोटातच दुखायला लागले. कधी कधी यांच्या काय काय दुखतं कुणाच ठाऊक आहे. एक दोन ब्राह्मण म्हणाला पोटातच दुखायला लागले. एका ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर ते म्हणते नाही नाही माझं डोकं दुखतंय, माझी तब्येत बरी नाही, मी येत नाही. कोणी काय कारणं सांगावी. एकही ब्राह्मण कृष्णाजी पंतांकडे येईना. आणि मग कृष्णाजी पंतांच्या लक्षात आलं माझ्या मनात जी शंका होती तेच झालं. आणि कृष्णाजी पंतांनी टाहो फोडून बोलायला सुरुवात केली. अरे आणखीन माझ्या नातवानी काय परीक्षा द्यायची आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला माझ्या ज्ञानोबानी, अंगावर वळ उमटून घेतला माझ्या ज्ञानोबानी. इतक्या सगळ्या परीक्षा दिल्या तरीसुद्धा आणखीन कर्मटपणा जात नाही, तरीसुद्धा आणखीन सोवळ्या ओवळ्याचा विचार जात नाही, तरीसुद्धा आणखीन जातीपातीचा विचार जात नाही, तरीही आणखीन संन्याशीची मुलं म्हणून हिनवून घेण्याची वृत्ती जात नाही. असं म्हणून टाहो फोडायला सुरुवात केली. आणि वेळ टळून चालल्यानंतर कृष्णाजी पंत डोळ्यात अश्रू आणायला लागले. ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं बाबा, का रडायला लागलात. कृष्णाजी पंतांनी सगळा विचार ज्ञानोबांना सांगितला. आणि ज्ञानोबांना सांगितलं की आता हे श्राद्ध कर्म आहे. आता दुपारी जर कोणीच पितर जेवायला आले नाही तर श्राद्ध कर्म होणार कसं. माझ्याकडून अधर्म घडतोय ना. ज्ञानोबारांनी सांगितलं काळजी करू नका म्हटले, एक काम करू म्हटले. काय, यांच्याच पितरांना बोलू वरनं खाली, तुम्ही फक्त आवाहन करा. मी आहे म्हटलं ते सगळं करायला. हे येत नाहीत ना, हे नाहीतर ह्यांचे बाप, यांना बोलू म्हटले सगळ्यांना, हे नाहीतर ह्यांचे बाप. आणि मग कृष्णाजी पंतांनी आव्हान केलं आणि साक्षात पितर कृष्णाजी पंतांच्या दारामध्ये भोजन करण्याकरता आले. असं नाथराय त्यांचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांचं सामर्थ्य बघा. कथा कथेच्या रूपाने ठेवा पण त्याच्या पाठीमागटला भाव आहे का. ठीक आहे, कथा कथेच्या रूपाने ठेवा पण ज्ञानोबारायांचं सामर्थ्य असं. ज्ञानोबारायांनी दाखवलेली ही सुद्धा लीला एका विचाराला आपल्याला प्रवृत्त करणारी आहे. आणि हे ज्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं आणि मग सगळेच्या सगळे त्यांच्याकडे येतात. ज्यांच्या वचने देव पितर तृप्त स्वाहा स्वदा होत ज्यांच्या सुखे. सगळेच्या सगळे पितर प्रत्यक्ष तृप्त झाले आणि तृप्त होऊन म्हणायला लागले कृष्णाजी पंतांना इतकं चांगलं भोजन आयुष्यात मिळालं नाही म्हटले. पितरच म्हणायला लागले. आणि ही चर्चा जेव्हा पैठणमधल्या ब्राह्मणांच्या कानावर गेली, सगळे ब्राह्मण त्या कृष्णाजी पंतांच्या घराच्या कडेने फिरत बघत होते. कृष्णाजी पंतांनी दरवाजा लावून हा कार्यक्रम चालू ठेवला होता. आणि मग कृष्णाजी पंतांनी दरवाजा उघडला आणि सगळे ब्राह्मण म्हणायला लागले थोडा तरी प्रसाद द्या, थोडा तरी प्रसाद द्या, थोडा तरी प्रसाद द्या. कृष्णाजी पंतांनी सांगितलं हे चल आता काय राहिलं नाही शिल्लक, चल हे काय राहिलं नाही शिल्लक. ज्ञानोबारायांनी ही सगळी लीला करावी. ही केल्यानंतर सगळे द्विजवर काय म्हणतात, नामदेवराय वर्णन करतात. अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य यांच्यासारखे ब्राह्मण नाही कोणी. बस सगळेच्या सगळे पैठणमधले द्विज म्हणायला लागले या निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्यासारखे ब्राह्मण, यांच्यासारखे द्विज, यांच्यासारखं साधुत्व, यांच्यासारखं संतत्व, यांच्यासारखं सज्जनत्व या जगामध्ये दुसरं कोणी नाही. ही सुद्धा त्यांच्या ठिकाणचा असलेला राहिलेला जो गर्व आहे तो निवृत्त करण्याकरता ही सुद्धा एक लीला करावी लागली. आता माझ्या मनात एक प्रश्न आहे. हे झालं कथेच्या दृष्टीने. रेड्यामुखी वेद बोलविला. आता थोडा तात्विक विचार किंवा तार्किक विचार सांगतो. रेड्यामुखी वेद बोलवल्यानंतर गर्वद्विजांचा हरविला ना, मग पुन्हा गर्व घालविण्याकरता ही लीला करायची काय गरज आहे. एक साधं उत्तर देतो व्यवहारातलं, फार नाही साधं देतो, म्हणजे मी काही फार वाढवत नाही याला. माता भगिनी तर बसलेल्या पुष्कळ संख्येने आहेत. म्हणजे इतक्या सगळ्या महिला आहेत एकतर, आणि इतक्या सगळ्या महिला एकत्रित येऊन शांत ऐकतायत ही भगवंताचीच माझ्यावर कृपा आहे. मी सकाळी सरांना म्हटलं की बार्शीतल्या प्रवचनमालेचं मला सगळ्यात खरं कौतुक काय वाटतं, गर्दी आहे हे ठीक आहे पण इतक्या सगळ्या गर्दीमध्ये नीरव शांतता आहे, सगळे लक्ष देऊन ऐकतायत. आता मला महिलांच्या दृष्टीने ते मला गर्व दोन पद्धतीचं काय आहे याचं तार्किक उत्तर उगी मनात आलं म्हणून बोलतो. आठवलं म्हणून पाठवलं असं समजा वाटल्यास, मनात आलं माझ्या सांगतो. काही नाही. माता भगिनी ज्यावेळेस भांडी घासतात, भांडी घासली जातात. आता ते भांडी घासताना काय आहे सगळं ते त्याच्यामध्ये आतलंच एक भांडी घासायचं, भांडं घासायचं, त्याला पाण्याने सगळं ते इसळून वगैरे टाकायचं. आणि ती बाई काय करते, ते जे पातळं असेल ते काही असेल ते तर सगळी घाण काढलेली असते, ते सगळं स्वच्छ केलेलं असतं, सगळं स्वच्छ केलेलं असतं. आणि मग ती काय करते, नाही मी बायकांना विचारत होतो, असू द्या. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आपण सगळे एकच, आपण काय तसं तुमचं नाही, आपण सगळे एकच. करावं लागतंय.
करावं लागतंय म्हणण्यामध्ये करतोच आपण, फक्त दरवाजा लावून चाललाय कार्यक्रम सगळा. कठीण आहे सगळं. आमचे वडील सांगत असतात, आपण काय म्हणतो घरात, आपण कोण? मालक. महाराज या घराचा मी मालक आहे. बरोबर आहे. आमचे दादा सांगत असतात, कोण आहे मी? मालक. एक महिना भरल्यानंतर बायको किराणाची यादी करते, सगळी यादी करते. ती यादी, पिशवी, पैसे कोणाच्या हातात देते? मालकाच्या. आणि हे कुठे जाते? बाजार आणायला. सगळ्या पिशव्या ही घेऊन येते आणि परत काय म्हणते, मी कोण आहे? संपलं. एवढंच बोलायचं होतं मला, बाकी काही नाही. बरं, एवढंच नाही, सगळी यादी, आलेले पैसे, हिशोब सगळा कोणाला देत आहे? संपला. आता माता भगिनी इथं बसलेल्या आहेत. आपण भांड धुत असताना सगळा कचरा काढला जातो, बरोबर आहे. तो सगळा कचरा काढला जातो, ते भांड स्वच्छ धुतलं जातं. आता माझा मुद्दा असा आहे, भांड स्वच्छ धुतलंय आणि मग ती बाई काय करते? भांड पालतं घालते. आमचे गुरुजी असं म्हणायचे, बाईच्या हाताला तो एक सहज पडलेला स्वभाव म्हणा किंवा वळण म्हणा, ती भांड धुतल्याबरोबर ती काय करणार? पालतं घालणारच. म्हणजे आमचे गुरुजी तर असं बोलायचे, म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या मुखातलं वाक्य, ते म्हणायचे की भांड धुतलं, ते जर भांड असं पालतं नाही घातलं तर ती बाई बाईच नाही म्हणायचे, असं ते म्हणायचे. तुम्ही माझ्याकडे रागाने बघू नका, गुरुजी म्हणायचे. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या मुखातला शब्द आहे, आमचे गुरुजी सांगायचे ते शब्द, कारण सवय आहे महाराज, ते आता हाताला वळण पडलेलं आहे. माझा मुद्दा इथं आहे, तुम्ही भांड स्वच्छ धुतलंय, त्याच्यातली घाण काढली आहे, मग तुम्ही ते भांड पुन्हा पालतं का घालता हो? बरं, पाणी म्हणजे त्याच्याबरोबर काय यावं आणखीन खाली? त्याच्यात कुठंतरी जे कण अडकलेले असतात, त्याच्यातलं जे घाण पाणी आहे ते सुद्धा नितळून काय व्हावं? खाली यावं. आणि भांड अगदी काय व्हावं? बस. म्हणजे त्यातली घाण काढली आहे, पण चुकून कुठंतरी कोपऱ्यात राहिलेली जर घाण असेल तर ती सुद्धा पाण्याच्या बरोबर नितळून खाली यावी. तसं रेड्यामुखी वेद बोलून गर्व गेलाय, पण चुकून कुठंतरी कोपऱ्यात राहिलेला तोही जावा याच्याकरता पितर बोलविले, त्याच्याकरता पितर बोलवले, तेही जावं निघून. आता काही राहिलं नाही, गर्व द्विजांचा हरविला, ही स्थिती आहे. चर्चा सगळीकडे होते. आता कोणालाही ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजाबद्दल शंका राहिली नाही. आता ते वेगळं अशी भाषा राहिली नाही. ज्ञानोबाराय तिथं थांबतात. काय करतात? रोज सकाळी उठायचं, गोदावरीचं स्नान करायचं. काय केलं ज्ञानोबारायांनी तिथं पैठणमध्ये राहून? बरं, राहणं काही थोडं नव्हतं महाराज. 2 वर्ष 8 महिने ज्ञानोबाराय पैठणमध्ये राहिले, असं संशोधकांनी जे काढलेल्या तिथे आहेत त्याच्यावरून कळत आहे. 2 वर्ष 8 महिने निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही 4 भावंड पैठणमध्ये राहतात. काय करतात? नामदेवराय वर्णन करतात. अध्यात्म ग्रंथ पाहाती पैठणी. आता पैठणमधला क्रम बघा काय आहे. पैठणमध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज काय करतायत? अध्यात्म ग्रंथ पाहाती पैठणी, गीता संबोधनी जवळी असे. ज्ञानोबारायांनी काय करावं? अध्यात्म ग्रंथांचं चिंतन पैठणमध्ये करायला सुरुवात केली. कसं करायला सुरुवात केली? पुढची प्रमाण ऐका. भोगावती स्नान, कालिका दर्शन, वेदांत व्याख्यान, परिमिती. भोगावती स्नान या शब्दाचा अर्थ आहे गंगेचं स्नान, गोदावरीचं स्नान. गंगेचं नित्य स्नान आहे. कालिका दर्शन आहे, कालिका देवीचं रोज नित्य दर्शन आहे. वेदांत व्याख्यान, परिमिती. वेदांत शास्त्रांचं व्याख्यान चाललेलं आहे. वेदांत या शब्दावरून आपल्या लक्षात येतं की ज्ञानोबाराय वेदांती होते. काय काय वेदांताच्या ग्रंथांचा अभ्यास केला? ब्रह्मसूत्र भाष्य पाहत आहेत, पंचदशी सारखे ग्रंथ पाहत आहेत, योगवासिष्ठासारखा ग्रंथ पाहिला जातोय, महाभारतासारखे, श्रीमद भागवतासारखे ग्रंथ पाहिले जात आहेत. आणि या सगळ्या ग्रंथांचं चिंतन ज्ञानोबारायांचं पैठणमध्ये सुरू आहे. व्यासमहर्षींनी केलेला ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ, त्याच्यावर केलेलं जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी भाष्य, दशोपनिषद त्याच्यावर केलेलं आद्य शंकराचार्यांचं भाष्य, भगवद्गीता त्याच्यावर असलेलं आद्य शंकराचार्यांचं भाष्य. कारण पुढे येणार आहे भाष्यकारा ते वाट पुसतू. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी निर्मितीच्या प्रकरणावेळी मी बोलणार आहे. या सगळ्यांचा मागोवा ज्ञानोबाराय घेतात
आचार्यांच्या ग्रंथांचं चिंतन करतायत, वेदांत शास्त्राचं चिंतन केलं जात आहे, अध्यात्म ग्रंथ पाहिले जात आहेत. गीता संबोधिनी, गीतेचा यथार्थ अभ्यास ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये केला. त्याच्याशिवाय पुढे ज्ञानेश्वरी निर्माण झाली नाही. गीतेचा अभ्यास पैठणमध्ये केला आहे. एवढंच नाही, दुपारच्या वेळेला काय करतायत ज्ञानोबाराय, पुराण सांगतायत म्हणे. दुपारच्या वेळेला सांगती पुराण आणि रात्री हरिकीर्तन. रात्रीच्या वेळेला हरिकीर्तन आहे. 3 गोष्टी डोळ्यासमोर घ्या. उठावं, गोदावरीचं स्नान करावं, कालिका देवीचं दर्शन घ्यावं, आल्यानंतर आपलं स्वतःचं अन्निक उरकावं, नागनाथ गाठावर बसून ज्ञानोबारायांनी अगोदर स्वअध्ययन करावं आणि मग आलेल्या मंडळींना वेदांत शास्त्राच्या ग्रंथांचं पठण आलेल्या मंडळींकडून करून घ्यावं. ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ ज्ञानोबारायांनी सांगावा, दशोपनिषदासारखे उपनिषद ज्ञानोबारायांनी सांगावी, योग वासिष्ठावर ज्ञानोबारायांनी बोलावं, महाभारतावर ज्ञानोबारायांनी बोलावं, श्रीमद भागवतावर ज्ञानोबारायांनी बोलावं, भगवद्गीतेचा अभ्यास करावा, आचार्यांचं भाष्य ज्ञानोबारायांनी त्या पैठणवासियांच्या समोर मांडावं. हे सकाळचं सत्र आहे. दुपारचा प्रसाद व्हायचा. कृष्णाजी पंतांच्याच घरात राहणार. दुपारचा प्रसाद व्हायचा. दुपारी प्रसाद झाल्यानंतर दुपारची वेळ, प्रसाद झालं की वामकुक्षी, हे आपल्याकडला आहे. त्यांना वामकुक्षी हा शब्दच नव्हता. आपली वामकुक्षी सुद्धा आपली 3 तासाची असते. दुपारी 1ला झोपलेला 4ला चहालाच उठवावा लागतो. वामकुक्षी यांची. ज्ञानोबाराय झोपत नाही. दुपारच्या वेळेला पुराण सांगतात. का? पुराण काय करतात? अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण करतात. वेदांत काय करतो? बुद्धीची तीव्रता देतो. पुराण अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण करत आहे. दुपारी पुराण सांगणं चालू आहे आणि सायंकाळच्या वेळेला हरिकीर्तनं सुरू आहेत. ज्या हरिकीर्तनामध्ये भावयुक्त अंतःकरणामध्ये भजन आहे आणि त्या भजनाने वृत्ती तल्लीन होणार आहे. अशा पद्धतीचा नित्यक्रम 2 वर्ष 8 महिने चालू आहे. हे करत असताना सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधी येले. सगळ्या जनाला, पैठणकरांना ज्ञानोबारायांच्या या पुराणांचा, ज्ञानोबारायांच्या हरिकीर्तनाचा, ज्ञानोबारायांच्या वेदांत व्याख्यानाचा जणू काही गोडी लागली. वेधी येले. सगळ्यांनी गर्दी करावी. सकाळी वेदांत ऐकायला तेवढीच गर्दी, दुपारी पुराण ऐकायला तेवढीच गर्दी, रात्री हरिकीर्तन ऐकायला तेवढीच गर्दी. चर्चा एकमेकाच्या कानावर जावी. बघा ज्ञानोबाराय काय सांगतात. अरे आजपर्यंत योगवासिष्ठ आम्हाला कळालं नाही, ज्ञानोबारायांमुळे कळालं. कोणी म्हणायचं आजपर्यंत आम्हाला ब्रह्मसूत्र माहीत नव्हतं, ज्ञानोबारायांमुळे माहीत झालं. कुणी म्हणावं आम्हाला गीता आत्तापर्यंत इतकी सखोल आहे, आचार्यांचं भाष्य त्याच्यावर एवढी आहेत, आम्हाला माहीत नव्हते, ज्ञानोबारायांमुळे कळाली. कोणी म्हणावं ज्या माता भगिनी होत्या त्यांनी म्हणावं आम्हाला 18 पुराणातल्या ज्या काही भक्तिमाधुर्याने भरलेल्या कथा आहेत त्या कथा ज्ञानोबारायांमुळे कळाल्या. पैठण आणि पैठण परिसरातल्या सगळ्या भजनी मंडळांनी म्हणावं अहो ज्ञानोबारायासारखी कीर्तन आत्तापर्यंत आम्ही ऐकली नाहीत. रात्रीच्या वेळेला कीर्तनं व्हावी आणि इतका आनंद त्या पैठणमध्ये चालू आहे. नित्य रोज उठलं की याच्यामध्ये सगळा दिवस कसा जातोय कळत नाही. अनेक लोकांची बुद्धीची कुशाग्रता वाढायला लागली. लोकांच्या अंतःकरणातल्या परिणाम होऊ लागला आणि लोकांचं हृदय हे भक्तिप्रधान होऊ लागलं. हृदय, डोळे या सगळ्यांवर एक पद्धतीचा वेगळा परिणाम होऊ लागला. शास्त्र जसं सांगतं कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा समन्वय पैठणमध्ये दिसून येऊ लागला. पैठणीचे जनवेधी येले. जवळजवळ 2 वर्ष 8 महिन्याचा कालावधी संपला आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं ज्ञानोबा आता बास झालं, चला आता पुढं चला. जो जगाच्या कल्याणाकरता अवताराला आलेला असतो त्यांनी एका ठिकाणी थांबायचं नसतं. त्यांनी सारखं फिरत राहिलं पाहिजे. त्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि तिथं जाऊन लोकांना हरिभजनी हे ढवळीले जग अशी स्थिती करावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ठरवलं शके 1212ला ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्ञानोबाराय आता पुढल्या प्रवासाला निघायचं ठरवतात. सगळ्या पैठणकरांना बोलवून घेतात. आता आम्ही पुढं निघतो. आम्ही ज्या कार्याकरता आलो होतो ते कार्य आता इथलं संपन्न झालं आहे, आता पुढं जायचं आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं आणि सांगितलं पुढं महत् करणे आहे. आता पुढं कुठं प्रवास करायचा? नेवास्याकडे जायचं म्हटले. ज्या भगवद्गीतेचा अभ्यास पैठणमध्ये झाला त्याच भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथ निर्माण करण्याची जागा आता नेवास्याला आहे म्हटले. आपल्याला तिकडं जायचं आहे म्हटले. चला पुढल्या प्रवासाला निघायचं आहे. आणि म्हणून निघायला तयारी झाली. सगळ्या पैठणकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. सगळे ब्रह्मवृंद असतील, सर्वसामान्य जनता असतील,
डोळ्यात अश्रू आणायला लागले. प्रत्येकाचं हृदय भरून आलेलं होतं. कोणी माता भगिनींनी म्हणावं आणखीन थोडे दिवस थांबा, आणखीन काही आम्हाला श्रवण करायचं आहे. कोणी विद्वान मंडळींनी म्हणावं आणखीन काही वेदांतातले ग्रंथ आम्हाला तुमच्याकडून सोडवायचे आहेत. भजनी मंडळांनी म्हणावं आणखीन अनेक अभंगावर आम्हाला तुमची कीर्तन ऐकायची आहेत. परंतु ज्ञानोबारायांनी सांगितलं जे दिलेलं आहे तेवढं चिंतन करा, आम्हाला पुढल्या प्रवासाला निघावं लागेल. निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञानोबाराय चला निघायचं आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं संध्याकाळ झाली आहे, आज मुक्काम करू, उद्या जाऊ म्हटले. त्यामुळे आता नेवास्याचा पुढला प्रवास कसा आहे याचा विचार, ज्ञानेश्वरी निर्मितीची कथा ही टप्प्याटप्प्याने आपण उद्यापासून पाहूया. आज इथंच थांबू. पुंडलिक